बांगलादेशातील हिंदू तरुणाची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय। यावेळी आंदोलकांनी चाणक्यपुरी परिसरात एकत्र येत बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली पोलिसांनी उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षेत मोठी वाढ केली आहे। तसंच परिसरात निमलष्करी दलाच्या तुकड्याही तैनात केल्या आहेत। बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं कोलकाता येथील बांगलादेश उपउच्चायुक्तालय कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बांगलादेशातील अंतरिम सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। हिंदूंवर होणारे हल्ले आणि धार्मिक स्थळांची विटंबना तात्काळ थांबली पाहिजे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। केवळ काँग्रेसच नव्हे तर भाजप आणि इतर संघटनांनीही या मुद्द्यावर कोलकात्यात निदर्शनं केली आहेत। बांगलादेशमध्ये पत्रकार आणि माध्यम संस्थांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ त्रिपुरातील पत्रकारांनी आगरतळा इथं आक्रमक पवित्रा घेतला। आगरतळा प्रेस क्लब आणि त्रिपुरा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सोसायटीच्या वतीनं शहरात मूक निषेध आंदोलन करण्यात आलं। मागील काही दिवसात बांगलादेशातील काही प्रमुख वृत्तपत्रांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली असून अनेक पत्रकारांना लक्ष्य करण्यात आलंय। या हिंसक घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी त्रिपुरातील पत्रकार तोंडाला काळ्या फिती लावून रस्त्यावर उतरले होते। बांगलादेशची राजधानी ढाका इथं इन्कलाब मंच या संघटनेनं एक भव्य रॅली काढून तरुण नेता शरीफ उस्मान हादी याच्यासाठी न्यायाची मागणी केली आहे। शरीफ हादीचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला होता। त्याचे पडसाद आता संपूर्ण देशात उमटतात। या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण आणि नागरिक सहभागी झाले होते। आंदोलकांनी शरीफ हादीच्या हत्येचा तीव्र निषेध करत या घटनेला जबाबदार असलेल्या दोषींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। हादीचं बलिदान वाया जाऊ देणार नाही अशी जोरदार घोषणाबाजीही यावेळी सुरू होती। बांगलादेशात नेता शरीफ उस्मान हादी याची हत्या करण्यात आली होती। त्याच्या हत्येनंतर हिंसाचार उफाळून आलाय। दरम्यान बांगलादेशच्या गुप्तचर यंत्रणेनं माहिती दिली आहे की हत्येतील मुख्य आरोपी फैसल करीम मसूद परदेशात पळालाय। तसंच त्याचा सहकारी आलमगीर देखील परदेशात पळाला असल्याचं सांगण्यात आलंय। नुकतेच दोन्ही आरोपींच्या भारतात पळून जाण्याच्या चर्चा सुरू होत्या। मात्र गुप्तहेर प्रमुखांनी याची कोणतीही स्पष्ट माहिती मिळाली नसून अफवा न पसरवण्याचं आवाहन केलंय। बांगलादेशातील वाढत्या भारतविरोधी भावनेसाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांना थेट जबाबदार धरले। युनूस सरकारच्या पाठिंब्यामुळे कट्टरपंथी शक्तींना बळ मिळालं असून अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत असं हसीना म्हणालेत। तर भारतीय दूतावास, माध्यम कार्यालय आणि हिंदू समाजावर झालेल्या हल्ल्यांवर सरकारनं मौन बाळगल्याचाही त्यांनी आरोप केलाय। बांगलादेशातील वाढती कट्टरता ही संपूर्ण दक्षिण आशियासाठी धोका असल्याचा इशारा देत लोकशाही परत आल्यावर भारत आणि बांगलादेश संबंध पुन्हा मजबूत होतील असा विश्वासही यावेळी हसीना यांनी व्यक्त केलाय। बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी राजकारण तापलं असतानाच आणखी एका नेत्यावर जीवघेणा हल्ला झालाय। खुलना इथं नॅशनल सिटीजन्स पार्टीचे नेते आणि विभाग प्रमुख मोहम्मद मोतालेब शिकदर यांना घरात घुसून गोळी मारण्यात आली आहे। हल्लेखोरांनी थेट डोक्याला लक्ष्य केलं असून गोळी कानाच्या आरपार गेली आहे। त्यांची प्रकृती सुद्धा गंभीर असून खुलना मेडिकल कॉलेज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। काही दिवसांपूर्वीच विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर देशात तणाव वाढलाय। वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतानेही आता परिस्थितीवर लक्ष ठेवत सीमा भागात सतर्कता वाढवली आहे। अरवली पर्वतरांगेतील खाणकामाबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। अरवलीतील 90% अधिक भाग संरक्षित असून व्याघ्र प्रकल्प, मुख्य वनक्षेत्र आणि वन्यजीव अभयारण्यांमध्ये खाणकामावर पूर्ण बंदी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। एकूण क्षेत्रापैकी केवळ 0.19% भागातच वैज्ञानिक पद्धतीनं खाणकाम शक्य असून पर्यावरण मंत्रालयाची परवानगी आणि ISFREचा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही नवीन खाण परवानगी दिली जाणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। सध्या अरवली पर्वतरांगांचा मुद्दा फार चर्चेत आहे। दरम्यान अरवली पर्वतरांगांबाबत कोणतीही सवलत दिलेली नसल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केलंय। अरवली ही दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमध्ये पसरलेली असून
त्याची व्याख्या सर्व राज्यात समान असावी असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्याचं त्यांनी सांगितलंय. 100 मीटरचा अर्थ चुकीचा लावला जात असल्याचा आरोप करत शिखरापासून पायथ्यापर्यंतचा भाग आणि 2 पर्वतरांगांमधील मोकळी जागा देखील अरवलीचाच भाग असल्याचं यावेळी यादव म्हणाले. केंद्र सरकारनं मनरेगा कायद्याच्या जागी विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन विधेयक मंजूर केलंय. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या निर्णयाचं जोरदार समर्थन केलंय. हा कायदा गरिबांच्या विरोधात नसून त्यांच्या अधिकारांना अधिक बळकटी देणार आहे. आता वर्षाला 100 ऐवजी 125 दिवस कामाची कायदेशीर हमी दिली जाणार आहे, असं शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलंय. या योजनेतून गांधींचं नाव हटवल्यानं विरोधकांनी मोठी टीका केली होती. मात्र शिवराज सिंग चौहान यांनी या योजनेचं समर्थन केलंय. बिहारच्या राजकारणात हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा होता. या बैठकीत बिहारच्या विकास कामांसह आगामी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री ललन सिंग आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरीही उपस्थित होते. मकर संक्रांतीनंतर बिहार मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांनी आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. जनता उन्नयन पार्टी असं या पक्षाचं नाव असून मुर्शिदाबादमध्ये एका जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरीच्या धर्तीवर मशीद बांधण्याचं भूमिपूजन केल्यामुळे टीएमसीनं कबीर यांना 4 डिसेंबर रोजी निलंबित केलं होतं. या कारवाईनंतर आक्रमक झालेल्या कबीर यांनी थेट ममता बॅनर्जी यांना सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार व्यक्त केलाय. तसंच हुमायून कबीर यांनी 2026च्या विधानसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची घोषणाही केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक रोखे योजना रद्द केल्यानंतर एका वर्षात राजकीय निधीबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात 9 इलेक्टोरल ट्रस्टनी विविध राजकीय पक्षांना एकूण 3,811 कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपला सर्वाधिक म्हणजेच 3,112 कोटी रुपये मिळाले आहेत. काँग्रेसला केवळ 299 कोटी रुपये तर उर्वरित 400 कोटी रुपये इतर पक्षांना मिळाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत या देणग्यांमध्ये 200% अधिक वाढ झाली आहे. निवडणूक रोखे बंद झाल्यानंतरही कॉर्पोरेट देणग्यांचा ओघ वाढल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये मध्यरात्री मोठी दुर्घटना टळली आहे. खमतराय ओव्हरब्रिजवर चालत्या स्कॉर्पिओ गाडीला अचानक आग लागली. गाडीत 4 प्रवासी होते. गाडीतून धूर येऊ लागताच प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळेतच गाडीतून उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र अग्निशमन दल येईपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान या घटनेचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दिल्लीत भरधाव कारनं अनेक वाहनांना जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात घडलाय. कारचा वेग इतका प्रचंड होता की धडक लागल्यानंतर ऑडी कारच्या समोरचा भागाचा पूर्णपणे चक्काचूर झालाय. ही कार अनेक गाड्यांना चिरडत सर्व्हिस लेनवर उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली. सुदैवानं या अपघातात जीवितहानी टळली असली तरी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. चालक दारूच्या नशेत होता की गाडीचा ताबा सुटल्यानं अपघात झाला याचा तपास सध्या दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. देशाची राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची पातळी चिंताजनक बनली आहे. आज सकाळी दिल्लीचा सरासरी AQI 366 नोंदवला गेलाय. जरी कालच्या तुलनेत यात किंचित सुधारणा झाली असली तरी हवेची गुणवत्ता अजूनही अतिशय खराब श्रेणीत आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील अनेक प्रमुख भागात प्रदूषणानं 400चा टप्पा ओलांडला असून तिथं परिस्थिती गंभीर बनली आहे. आज सकाळी नरेला इथं सर्वाधिक म्हणजेच 418 AQI नोंदवला गेलाय. यामुळे दिल्लीहून सुटणाऱ्या अनेक विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. तसंच विमानतळ प्रशासनानंही प्रवाशांना खबरदारीचा इशारा दिलाय.
पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात यंदा नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षित इतकी पर्यटकांची गर्दी दिसत नाहीये. समुद्रकिनारे, पार्टी आणि नाईट लाईफसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात पर्यटन काहीसं सुस्त झालंय. नुकतीच एका नाईट क्लबला लागलेली आग आणि आगामी पंचायत निवडणुकांमुळे घालण्यात आलेले निर्बंध ही घटत्या गर्दीची कारणं मानली जात आहेत. मात्र तरीही बागा आणि कलंगूट सारख्या समुद्र किनाऱ्यांवर काही पर्यटक सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसत आहेत. वर्ष अखेरीस पर्यटनाला पुन्हा गती येईल अशी आशा स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. शेअर बाजारात सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजीचं सत्र पाहायला मिळालं. परदेशी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह कडून व्याज दरात कपात होण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दिवसभराच्या व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्स 638 अंकांनी वधारून 85,567 वर, तर एनएससी निफ्टी 206 अंकांनी वधारून 26,172 या विक्रमी पातळीवर बंद झाला. तर ट्रेंट लिमिटेड आणि इन्फोसिस सारख्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. भारतीय संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी यांच्यात एका महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे. नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. या करारानुसार दोन्ही संस्था संशोधन, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करतील. DRDOच्या वतीनं डॉक्टर चंद्रिका कौशिक आणि RRUच्या वतीनं कुलगुरू प्राध्यापक बिमल एन पटेल यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. बहुचर्चित 3,600 कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड VVIP चॉपर घोटाळ्यातील ख्रिश्चियन मिशेल जेम्स याला दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ख्रिश्चियन मिशेलनं 7 वर्षांची शिक्षा भोगली असल्याचं नमूद करत न्यायालयानं त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ईडीच्या केसमध्ये दिलासा मिळाला असला तरी CBI भ्रष्टाचार प्रकरणात जामीन अर्ज अद्याप प्रलंबित असल्यानं मिशेलला सध्या तुरुंगातच राहावं लागणार आहे. सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे भारत आणि चीन या जगातील 2 मोठ्या बाजारपेठांपैकी सोन्याच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार नोव्हेंबर महिन्यात भारतातील सोन्या आयातीत 73% मोठी घट झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आयात $4 अब्ज वर खाली आली आहे. सणासुदीचा काळ संपल्यानंतर दागिन्यांच्या मागणीत कमालीची मंदी दिसून येते. तरीही नोव्हेंबर मध्ये केवळ 32 ते 40 टन सोन्याची आयात झाल्याचा अंदाज आहे. दिल्लीतून मुंबईला येणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचं कळताच विमानाचं दिल्लीतच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. सर्व विमानातील प्रवासी आणि क्रू सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. तुर्कीच्या संसदेत 2026च्या अर्थसंकल्पावरील मतदानापूर्वी सत्ताधारी AK पक्ष आणि विरोधी CHP पक्षाच्या खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. मुस्तफा वरांग आणि मुरात अमीर यांच्यातील वादाचं रूपांतर धक्काबुक्कीत झालं, ज्यामुळे सभागृहाचं कामकाज काही काळ स्थगित करावं लागलं. या राड्यानंतरही एर्दोगान सरकारनं 320 विरुद्ध 249 मतांनी 2026चा अर्थसंकल्प आणि 2024चा अंतिम लेखा कायदा मंजूर करून घेतलाय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून जगभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. तुर्कीमधील मेर्सिन शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 12 वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यानं आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर गोळीबार केलाय. शाळेच्या परिसरात घडलेल्या या हल्ल्यात 39 वर्षीय मुख्याध्यापक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून या प्रकरणात त्याच्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. लहान मुलाकडे रायफल कशी आली आणि हल्ल्यामागचं कारण काय याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मोठा झटका बसलाय. मॉस्कोमध्ये झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटात रशियाचे लेफ्टनंट जनरल फनील सर्वारोव्ह यांचा मृत्यू झालाय. सोमवारी मॉस्कोतील त्यांच्या अपार्टमेंट बाहेर कारमध्ये बसताच हा स्फोट झाला. सर्वारोव्ह हे पुतीन यांचे जवळचे आणि युक्रेन युद्धातील महत्त्वाचे लष्करी अधिकारी होते. या हल्ल्यामुळे संपूर्ण रशियात खळबळ उडाली असून स्फोटामागे युक्रेनचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
पुतीन यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आता आदेश दिलेत. इस्रायली संरक्षण दलानं दक्षिण लेबनॉनमध्ये मोठी कारवाई केल्याचा दावा केलाय. या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा एक महत्त्वाचा सदस्य मारला गेलाय. हा दहशतवादी दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या लष्करी तळांची पुनर्बांधणी करण्याचं काम करत होता. दक्षिण लेबनॉनमधील यातर भागात 2 दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यापैकी एक जण हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधा पुन्हा उभ्या करण्याचा प्रयत्न करत असताना ठार झाला, असं इस्रायलच्या निवेदनात सांगण्यात आलंय. तर ही कृती इस्रायल आणि लेबनॉनमधील कराराचं थेट उल्लंघन होती, असंही इस्रायलनं म्हटलंय. इंडोनेशियाच्या मध्य प्रांतात सेमारंग शहरात एका बसचा अपघात झालाय. एक बस भरधाव वेगात असल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस सुरक्षा बॅरियरला जाऊन धडकून उलटली. बस पूर्णपणे हवेत उलटून रस्त्यावर जोरात आदळली. या अपघातात किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बचाव अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर 14 डिसेंबर रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक मोठा खुलासा झालाय. न्यायालयात सादर कागदपत्रांनुसार आरोपी पिता पुत्रानं हल्ल्यापूर्वी गुप्त ठिकाणी बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेतलं होतं. गोळीबार सुरू करण्यापूर्वी त्यांनी जमावावर 4 देशी बॉम्बही फेकले होते, मात्र ते स्फोटक सुदैवानं फुटले नाहीत. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी वडिलांना घटनास्थळीच ठार केलं, तर मुलाला अटक करण्यात आली आहे आणि सध्या त्याच्यावर दहशतवाद आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तपासात हा हल्ला अनेक महिन्यांच्या तयारीनंतर झाल्याचं स्पष्ट झालंय. दहशतवादाच्या मुद्द्यावरून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज स्वतःच्याच देशात अपमानित झालेत. सिडनीच्या बोंडी बीचवर दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान अल्बानीज यांना जनतेनं देशद्रोही आणि कमकुवत म्हणत हुसकावून लावलं. हल्लेखोर पिता पुत्र आधीच गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर असतानाही 15 निष्पापांचा बळी गेल्यानं ऑस्ट्रेलियन नागरिकांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. पॅलेस्टाईनला मान्यता देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे आणि वाढत्या ज्यूविरोधी भावनेमुळे पंतप्रधानांवर दुहेरी धोरण राबवल्याचा आरोप करण्यात आलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशन धोरण आणखी कडक करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे येत्या 2026 मध्ये मास डिपोर्टेशन होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ट्रम्प यांनी इमिग्रेशन कायदे कडक करून त्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी प्रत्येक वर्षी 10 लाख प्रवाशांना देशातून हद्दपार करण्याचा दावा केलाय. अमेरिकेच्या सरकारी आकडेवारीनुसार जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत सुमारे 6,22,000 लोकांना डिपोर्ट करण्यात आलंय. पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी भारतासोबत मे महिन्यात झालेल्या युद्धात अल्लाची मदत मिळाल्याचा दावा केलाय. 7 मे रोजी भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवादी तळांवर कारवाई केली होती. त्यानंतर 4 दिवस संघर्ष झाला आणि भारतानं पाकिस्तानचे 11 हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचं समोर आलं. मुनीर यांनी अफगाणिस्तानला TTP विरोधात ठाम भूमिका घ्यावी असंही म्हटलं असून पाकिस्तानला इस्लामिक जगात विशेष दर्जा असल्याचाही आरोप केलाय.